बृहन्मुंबई महानगरपालिका आयोजित शाळा बंद पण शिक्षण चालू यामध्ये सर्व अधिकारी वर्ग, माझे सहकारी शिक्षक व विद्यार्थी मित्रांचे हार्दिक स्वागत. आजचा सुविचार: माणसाला एखादी गोष्ट करायची असेल तर मार्ग सापडतो आणि करायची नसेल तर कारण सापडते. मी छाया कदम, धारावी काळा किल्ला माध्यमिक मराठी शाळा. आज आपण विषय गणित भाग 2 चा प्रकरण पहिले भूमितीतील मूलभूत संबोध यामधील सराव संच 1.1 पाहणार आहोत. सराव संच 1.1 मधील आज आपण प्रश्न क्रमांक 5, 6 व 7 हे पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण प्रश्न क्रमांक 5, 6 व 7 ज्या घटकावर अवलंबून आहे त्या घटकाची आज आपण उजळणी करणार आहोत. आपला आजचा प्रश्न क्रमांक 5, 6 व 7 हा दरम्यानचा म्हणजे बिटवीननेस या घटकावर अवलंबून आहे. आता बिटवीनचा अर्थ तुम्हाला लगेच कळेल. बिटवीन म्हणजे दोघांच्या मध्ये असणारा. मग दरम्यानचा ह्या शब्दाचा अर्थ सुद्धा दोघांच्या मध्ये असाच होतो. बघा, जर P, Q, R हे एकरेषीय भिन्न बिंदू असतील तर, एकरेषीय भिन्न बिंदू म्हणजे एका रेषेत असणारे परंतु भिन्न म्हणजे वेगवेगळे बिंदू असतील तर खालील प्रमाणे 3 शक्यता संभवतात. पहिली शक्यता कोणती आहे? रेषेवरती बिंदू P, Q आणि R. तुम्हाला रेषेवर बघितल्यानंतरच कळेल की बिंदू P आणि R च्यामध्ये बिंदू Q आहे, बिटवीन आहे. आता जेव्हा असा असेल तेव्हा काय करतात? या स्थितीत डिस्टन्स ऑफ PQ म्हणजे PQ मधील अंतर अधिक डिस्टन्स ऑफ QR म्हणजे QR मधील अंतर बरोबर डिस्टन्स ऑफ PR म्हणजे PR मधील अंतर. असं असताना बिंदू Q हा बिंदू P व R या बिंदूच्या दरम्यान असतो. म्हणजे जेव्हा डिस्टन्स ऑफ PQ म्हणजे PQ मधील अंतर अधिक डिस्टन्स ऑफ QR बरोबर डिस्टन्स ऑफ PR असेल तर अशा वेळेस बिंदू Q हा बिंदू P व बिंदू R यांच्या दरम्यान असतो. आता ही दरम्यानता आपण तोंडी सांगितली, परंतु ही दरम्यानता आपण चिन्हाद्वारे कशी लिहितो? तर P डॅश Q डॅश R किंवा हीच आपण अशी लिहू शकतो R डॅश Q डॅश P अशी लिहितात. दोन्ही ठिकाणी बघा P आणि R च्या मध्ये Q आहे. इकडे R आणि P च्या मध्ये Q आहे. ही झाली पहिली शक्यता. पहिल्या शक्यतामध्ये काय होतं? P आणि R च्या मध्ये बिंदू Q होता. तर दुसरी शक्यता काय आहे बघा, दुसरी आकृती दिसल्यावर तुम्हाला कळेल की बिंदू P, R आणि Q आहे. म्हणजे इथं R हा बिंदू P आणि Q च्या मध्ये आहे. आता अशा वेळेस लिहायचं कसं? या स्थितीत डिस्टन्स ऑफ PR म्हणजे PR मधील अंतर अधिक डिस्टन्स ऑफ QR म्हणजे QR मधील अंतर बरोबर डिस्टन्स ऑफ PQ असताना आपण असं म्हणू शकतो की बिंदू R हा बिंदू P आणि Q या बिंदूच्या दरम्यान असतो. आता ही दरम्यानता चिन्हाद्वारे कशी लिहितात? तर P डॅश R डॅश Q किंवा Q डॅश R डॅश P अशी लिहितात. बघा, या ठिकाणी बिंदू R हा P आणि Q च्या मध्ये आहे. इकडे पण बिंदू R हा Q आणि P च्या मध्ये आहे. दोन्हीचा अर्थ कसा होतो? सारखाच होतो. तर तिसरी आणि शेवटची शक्यता काय आहे? की पहिल्यांदा बघितलं बघा, Q हा बिंदू P आणि R च्या मध्ये होता. दुसऱ्यांदा बघितलं R हा बिंदू P आणि Q च्या मध्ये होता. तर तिसरी शक्यता अशी आहे की बिंदू P हा R आणि Q च्या मध्ये आहे. मग जेव्हा बिंदू P हा R आणि Q च्या मध्ये असेल या स्थितीमध्ये हे समीकरण कसं लिहितात? तर डिस्टन्स ऑफ PR म्हणजे PR मधील अंतर अधिक डिस्टन्स ऑफ PQ बरोबर डिस्टन्स ऑफ QR असतात. त्याला काय म्हणतात? बिंदू P हा बिंदू R व बिंदू Q या बिंदूच्या दरम्यान असतो. आता ही दरम्यानता कशी लिहितात? तर चिन्हाद्वारे तर R डॅश P डॅश Q किंवा Q डॅश P डॅश R अशी लिहितात. ही झाली दरम्यानताच्या 3 शक्यता. आता आपण काल प्रश्न क्रमांक 3, 4 बघितलेला. प्रश्न क्रमांक 3, 4 मध्ये दरम्यानतावरती आधारित होता, परंतु त्या ठिकाणी काय होतं?
की डिस्टन्स दिले होते आणि आपण बिंदू एकरेषीय आहेत का नाही किंवा कोणता बिंदू कोणत्या बिंदूच्या दरम्यान आहे हे ठरवायचं होतं. त्याचं एक आपण उदाहरण बघूयात की डिस्टन्स ऑफ पी आर बरोबर 7, डिस्टन्स ऑफ पी क्यू बरोबर 10 व डिस्टन्स ऑफ क्यू आर बरोबर 3 असेल तर कोणता बिंदू इतर दोन बिंदूच्या दरम्यान आहे ते ठरवा. आता याची उकल काय आहे, तर डिस्टन्स ऑफ पी आर म्हणजे पी आर मधील अंतर बरोबर 7, डिस्टन्स ऑफ पी क्यू बरोबर 10 म्हणजे पी क्यू मधील अंतर 10 व डिस्टन्स ऑफ क्यू आर बरोबर 3 म्हणजे क्यू आर मधील अंतर किती आहे, 3 आहे. मग आपण काय करतो अशा वेळेस, तर आज सुरुवातीला सर्वात मोठं जे अंतर आहे म्हणजे डिस्टन्स आहे ते लिहून घेतो. मग सर्वात मोठं डिस्टन्स किती येईल आता, 7, 10, 3 पैकी 10 हे सर्वात मोठा अंक आहे. मग 10 कोणाचं डिस्टन्स आहे किंवा कोणाचं अंतर आहे, तर 10 हे डिस्टन्स 10 आहे. याला आपण म्हटलं समीकरण नंबर 1 किंवा विधान 1 म्हणलं आपण याला. आणि आता मग जे दोन अंतर राहिलेत किंवा जे दोन डिस्टन्स राहिलेत आपण त्यांची बेरीज करूयात. डिस्टन्स ऑफ पी आर अधिक डिस्टन्स ऑफ क्यू आर बरोबर डिस्टन्स ऑफ पी आर किती आहे, 7 आहे, अधिक डिस्टन्स ऑफ क्यू आर किती आहे, 3 आहे, म्हणजे 7 अधिक 3. मग 7 अधिक 3 ची बेरीज किती होते, 10 होते बरोबर 10. याला आपण म्हटलं विधान 2. आता विधान 1 आणि विधान 2 जर आपण विधान 1 कडे बघितलं तर डिस्टन्स ऑफ पी क्यू बरोबर 10 आहे आणि विधान 2 कडे बघितलं तर डिस्टन्स ऑफ पी आर अधिक डिस्टन्स ऑफ क्यू आर बरोबर 10 आहे. मग दोन्ही 10-10 अंतर आहेत. मग जेव्हा दोन्ही विधानं समान असतात तेव्हा आपण असं म्हणू शकतो की डिस्टन्स ऑफ पी क्यू म्हणजे पी क्यू मधील अंतर बरोबर डिस्टन्स ऑफ पी आर अधिक डिस्टन्स ऑफ क्यू आर. आता या ठिकाणी बघा डिस्टन्स ऑफ पी क्यू आलंय म्हणजे पी आणि क्यू हे शेवटचे बिंदू आहेत आणि बरोबर डिस्टन्स ऑफ पी आर आणि डिस्टन्स ऑफ क्यू आर आहे म्हणजे इथं आर हा बिंदू मध्ये आहे. म्हणून बिंदू पी क्यू आर हे एक रेषीय असून, एक रेषीय तर आहेत अंतर समान आहे असून बिंदू क्यू हा बिंदू पी व बिंदू आर यांच्या दरम्यान आहे. हे चिन्हाद्वारे पी डॅश क्यू डॅश आर किंवा आर डॅश आर डॅश क्यू डॅश पी असे दर्शवतात. आज आपण सराव संच 1.1 मधील प्रश्न क्रमांक 5 पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 5 थोडासा वेगळा आहे. प्रश्न क्रमांक 3 आणि 4 मध्ये डिस्टन्स दिलं होतं आणि आपल्याला बिंदू एक रेषीय आहेत का नाही किंवा कोणता बिंदू दरम्यान आहे हे ठरवायचं होतं. परंतु प्रश्न क्रमांक 5 मध्ये बिंदू एक रेषीय आहेत हे सांगितले आपल्याला. आपल्याला काय डिस्टन्स काढायचे. डिस्टन्सला 3 डिस्टन्स होते बघा. त्यातले आपल्याला 2 दिलेले आहेत, एक डिस्टन्स काढायचा आहे. प्रश्न क्रमांक 5 काय आहे पहा. एक्स वाय झेड हे एक रेषीय बिंदू आहेत. डिस्टन्स ऑफ एक्स वाय बरोबर 17, डिस्टन्स ऑफ वाय झेड बरोबर 8. तर डिस्टन्स ऑफ एक्स झेड काढा. आता इथे सांगितले आपल्याला की बिंदू एक्स वाय झेड हे एक रेषीय आहे. परंतु आपल्याला देखील दरम्यान का सांगितली नाही की कोणता बिंदू कोणत्या बिंदूच्या दरम्यान आहे. आपण पाहिलं असेल की दरम्यान त्याच्या 3 शक्यता असतात. मग त्याप्रमाणे आज आपण 3 शक्यता घेऊन डिस्टन्स ऑफ एक्स झेड काढणार आहेत. त्याची उकल काय आहे बघा. एक्स वाय झेड हे एक रेषीय बिंदू आहेत. यातली पहिली शक्यता बघूयात आपण. पहिली शक्यता काय आहे, वाय हा बिंदू एक्स आणि झेडच्या दरम्यान आहे. मी कसं ओळखलं तर बघा वाय हा एक्स आणि झेडच्या मध्ये आहे. एक्स डॅश वाय डॅश झेड आहे असतील तर मग जेव्हा आकृती दाखवली बघा एक्स वाय झेड, वाय हा बिंदू एक्स आणि झेडच्या मध्ये आहे. मग अशा वेळेस आपण कसं लिहितो, तर डिस्टन्स ऑफ एक्स झेड म्हणजे शेवटचे दोन बिंदू आहेत त्यामधील अंतर, डिस्टन्स ऑफ एक्स झेड एक्स आणि झेड मधील अंतर बरोबर डिस्टन्स ऑफ एक्स वाय म्हणजे एक्स वाय बिंदू मधील अंतर अधिक डिस्टन्स ऑफ वाय झेड वाय आणि झेड बिंदू मधील अंतर बरोबर. आता डिस्टन्स ऑफ एक्स वाय किती दिलेले आपल्याला, डिस्टन्स ऑफ एक्स वाय आहे 17 अधिक डिस्टन्स ऑफ वाय झेड किती दिलेला आहे, तर डिस्टन्स ऑफ वाय झेड आहे 8. मग आपण यांची बेरीज करू शकतो 17 अधिक 8.
17 अधिक 8 जर आपण यांची बेरीज केली तर 17 अधिक 8 ची बेरीज होते 25. म्हणून डिस्टन्स ऑफ एक्स झेड बरोबर 25. जी आपली पहिली शक्यता होती एक्स डॅश वाय डॅश झेड असेल तेव्हा डिस्टन्स काय आले डिस्टन्स ऑफ एक्स झेड आले 25. आता आपण दुसरी शक्यता बघूयात. दुसरी शक्यता कोणती तर एक्स डॅश झेड डॅश वाय असतील तर म्हणजे झेड हा बिंदू एक्स आणि वाय या बिंदूच्या दरम्यान असेल तर. आता झेड हा बिंदू एक्स आणि वाय च्या दरम्यान असेल तर आकृती बघा कशी येईल. एक्स मध्ये झेड बिंदू येईल आणि शेवटी वाय बिंदू येईल. मग अशा वेळेस कसे लिहितात तर डिस्टन्स ऑफ एक्स वाय शेवटच्या दोन बिंदू मधील अंतर बरोबर डिस्टन्स ऑफ एक्स झेड अधिक डिस्टन्स ऑफ झेड वाय. आपल्याला माहिती आहे डिस्टन्स ऑफ एक्स झेड किती दिलेला आहे 17. एक्स वाय 17 दिलेला आहे आणि वाय झेड 8 दिलेला आहे. मग आपण डिस्टन्स ऑफ एक्स वाय बरोबर 17 बरोबर डिस्टन्स ऑफ एक्स झेड आपल्याला काढायचं आहे अधिक डिस्टन्स ऑफ झेड वाय 8. मग 17 ह्याची 17च्या आपण बाजूने बदलता आपण 8 ची बदलली तर डिस्टन्स ऑफ एक्स झेड बरोबर किती येईल 17 आणि प्लस असेल त्याची साईड चेंज केली तर मायनस साईन येते. 17 वजा 8 डिस्टन्स ऑफ एक्स झेड बरोबर 17 वजा 8. जर तुम्ही 17तून 8 घालवले तर उत्तर येईल 9. म्हणजे याप्रमाणे दुसरी शक्यता काय आहे की एक्स झेड वाय एक्स डॅश झेड डॅश वाय असं असेल तर डिस्टन्स ऑफ एक्स झेड किती येते 9 येते. पहिल्या शक्यतामध्ये उत्तर 25 आले होते, दुसऱ्या शक्यतामध्ये 9 आले. तिसरी शक्यता बघूयात. तिसरी शक्यता काय असेल तर एक्स हा मध्ये असेल. आता वाय डॅश एक्स डॅश झेड म्हणजे एक्स हा बिंदू वाय आणि झेड बिंदूच्या दरम्यान असेल. आकृतीमध्ये आपण काढलेला आहे बिंदू एक्स हा वाय आणि झेडच्या मध्ये आहे. मग अशा वेळेस कसे लिहितात तर डिस्टन्स ऑफ वाय झेड बरोबर डिस्टन्स ऑफ एक्स वाय अधिक डिस्टन्स ऑफ एक्स झेड. आता डिस्टन्स ऑफ वाय झेड तर 8 आहे बरोबर डिस्टन्स ऑफ एक्स वाय 17 आहे अधिक डिस्टन्स ऑफ एक्स झेड आहे. मग अशी केल्याप्रमाणे आपण साईड बाजू बदलू शकतो. आता 17 ची बदलावी लागेल. मग डिस्टन्स ऑफ एक्स झेड बरोबर 8 वजा 17 डिस्टन्स ऑफ एक्स झेड बरोबर वजा 9. आणि आपण कालच्या किंवा परवाच्या लेक्चरलाच ऐकलेलं आहे की अंतर ही डिस्टन्स म्हणजे अंतर ही ऋणोत्तर संख्या आहे. ऋणोत्तर संख्या म्हणजे कशी संख्या की ती नेहमी धन असते, अंतर कधीही ऋण नसते. पण मग ही शक्यता आहे का तर नाही. परंतु हे शक्य नाही कारण का आपल्याला काय सांगितलं होतं बघा डिस्टन्स ऑफ वाय झेड बरोबर डिस्टन्स ऑफ एक्स वाय. पण या ठिकाणी काय सांगितलंय कारण एक बिंदू हा बिंदू वाय व झेडच्या दरम्यान आहे असं जर आपण मानलं तर डिस्टन्स ऑफ वाय झेड जे आहे हे कशापेक्षा मोठं वाय झेड शेवटच्या दोन बिंदू मधील अंतर आहे हे सर्वांपेक्षा मोठं पाहिजे म्हणजे एक्स वाय पेक्षा आणि एक्स झेड पेक्षाही मोठं असलं पाहिजे. परंतु इथं तसं नाही. म्हणून वाय डॅश एक्स डॅश झेड किंवा झेड डॅश एक्स डॅश वाय दरम्यानचा शक्य नाही. मग आता एक्स झेडचं अंतर नाहीये का तर आहे. आपण तीन शक्यता बघितल्या होत्या त्यातली त्यातली आपण पहिली शक्यता बघितली होती डिस्टन्स ऑफ एक्स झेड बरोबर 25. त्यानंतर डिस्टन्स ऑफ एक्स झेड बरोबर 9. म्हणून डिस्टन्स ऑफ एक्स झेड बरोबर 25 किंवा 9. अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 5 झालेला. 3 शक्यता बघून आता प्रश्न क्रमांक 6. आता प्रश्न क्रमांक 6 काय आहे आकृती काढून प्रश्नांची उत्तरे लिहा. त्यात 3 प्रश्न आहेत. त्यातला पहिला आकडा जर a डॅश b डॅश c आणि लेंथ ऑफ AC बरोबर 11 लेंथ ऑफ BC बरोबर 6.5 तर लेंथ ऑफ AB बरोबर किती. आता या ठिकाणी यांनी दरम्यानता दिलेली आहे आपल्याला. बिंदू B हा बिंदू A आणि C च्या दरम्यान आहे असं सांगितलेलं आहे.
कसं ओळखलं आपण, तर ए डॅश बी डॅश सी करून ओळखायचं. जर बिंदू बी हा ए आणि सी च्या मध्ये आहे म्हणजेच बिंदू बी हा ए आणि सी च्या दरम्यान आहे. त्यानंतर आणखीन एक वेगळी गोष्ट आहे, कारण आतापर्यंत आपण डिस्टन्स ऑफ ए सी, डिस्टन्स ऑफ बी सी, डिस्टन्स ऑफ ए बी असे शब्द पाहिले होते आणि ऐकले पण होते, परंतु या ठिकाणी लेंथ ऑफ ए सी आहे. डिस्टन्स म्हणजे काय, अंतर, आणि लेंथ म्हणजे लांबी. तर डिस्टन्स ऑफ ए सी म्हणजेच लेंथ ऑफ ए सी. त्याचप्रमाणे डिस्टन्स ऑफ बी सी म्हणजेच डिस्टन्स ऑफ लेंथ ऑफ बी सी. आता आकृतीमध्ये बघा, ए बिंदू बी बिंदू सी या ठिकाणी आपण असं कसं लिहितात, जेव्हा दरम्यानचा असते तेव्हा डिस्टन्स ऑफ ए सी शेवटच्या दोन बिंदू मधील अंतर बरोबर डिस्टन्स ऑफ ए बी, ए आणि बी मधील अंतर अधिक डिस्टन्स ऑफ बी सी, बिंदू बी व बिंदू सी मधील अंतर. आता सांगितलं की डिस्टन्स म्हणजेच लेंथ, अंतर म्हणजेच लांबी. मग डिस्टन्स ऑफ ए सी च्या ऐवजी आपण असं लिहू शकतो, लेंथ ऑफ ए सी बरोबर डिस्टन्स ऑफ ए बी च्या ऐवजी लेंथ ऑफ ए बी अधिक डिस्टन्स ऑफ बी सी च्या ऐवजी लेंथ ऑफ बी सी. म्हणजे काय येईल, लेंथ ऑफ ए सी बरोबर लेंथ ऑफ ए बी अधिक लेंथ ऑफ बी सी. आपण किमती ठेवूयात. लेंथ ऑफ ए सी ची किंमत दिलेली आहे 11. 11 बरोबर लेंथ ऑफ ए बी ची आपल्याला किंमत काढायची आहे, म्हणून लेंथ ऑफ ए बी जसं आहे तसंच ठेवूयात. आधी लेंथ ऑफ बी सी ची किंमत दिलेली आहे 6.5. मग लेंथ ऑफ ए बी, आता या ठिकाणी पण आपण 6.5 हे बाजू बदलून 11 या बाजूकडे घेऊन जाणार आहोत. मग 6.5 ला अधिक चिन्ह आहे, बाजू बदलली तर वजा होईल. मग लेंथ ऑफ ए बी बरोबर 11 वजा 6.5. जर तुम्ही 11 वजा 6.5 केले, आता 11च्या पुढे तर 6.5 आहे, 11च्या पुढे तर पॉईंट नाहीये, मग अशा वेळेस आपण काय करू शकतो, 11.0 वजा 6.5. 11.0 वजा 6.5 जर तुम्ही केलं उत्तर तर येईल, याची वजाबाकी येईल 4.5. मग लेंथ ऑफ ए बी बरोबर 4.5. पहिल्या उदाहरणामध्ये लेंथ ऑफ ए बी ची किंमत आली 4.5. दुसरं उदाहरण काय आहे याच्यामध्ये, जर आर डॅश एस डॅश सी आणि लेंथ ऑफ एस टी बरोबर 3.7, लेंथ ऑफ आर एस बरोबर 2.5, तर लेंथ ऑफ आर टी बरोबर किती. आता उदाहरणामध्ये आर डॅश एस डॅश सी दिलेला आहे, मग आपण आकृती काढलेली याची. आर डॅश एस डॅश टी म्हणजे बिंदू एस हा बिंदू आर आणि बिंदू सी यांच्या दरम्यान आहे. बघा आपण एस हा बिंदू आर आणि टी च्या मध्ये काढलेला आहे, बिटवीन काढलेला आहे. याची उकल, जर आर डॅश एस डॅश टी असेल तर डिस्टन्स ऑफ आर टी बरोबर डिस्टन्स ऑफ आर एस अधिक डिस्टन्स ऑफ एस टी. आणि मग अशी पाहिल्यासारखं डिस्टन्स म्हणजे लेंथ असते, म्हणून लेंथ ऑफ आर टी बरोबर लेंथ ऑफ आर एस अधिक लेंथ ऑफ एस टी. मग लेंथ ऑफ आर टी ची किंमत आपल्याला दिलेली नाही, ती आपल्याला किंमत काढायची आहे, म्हणून काय करूयात, लेंथ ऑफ आर टी जसं आहे तसंच ठेवूयात. बरोबर लेंथ ऑफ आर एस ची किंमत माहिती आहे 2.5 अधिक लेंथ ऑफ एस टी आहे 3.7, इथं पॉईंट जास्त झालेला आहे, त्यानंतर 2.5 अधिक 3.7. आता या ठिकाणी बाजू बदलायची गरज नाही, आपण या ठिकाणी 2.5 अधिक 3.7 ची बेरीज करू शकतो. 2.7 एका खाली एक पॉईंट मांडून जर तुम्ही बेरीज केली तर याची बेरीज येईल 6.2. लेंथ ऑफ आर टी आहे 6.2. यातलं तिसरं उदाहरण आहे, जर एक्स डॅश वाय डॅश झेड आणि लेंथ ऑफ एक्स झेड बरोबर 3 वर्गमुळात 7, त्यानंतर लेंथ ऑफ एक्स वाय
बरोबर वर्गमुळात 7. तर लेंथ ऑफ वाय झेड बरोबर किती? आता या ठिकाणी दरम्यानता दिलेली आहे आपल्याला एक्स डॅश वाय डॅश झेड, म्हणजे बिंदू वाय हा बिंदू एक्स आणि बिंदू झेड या दोन बिंदूच्या दरम्यान आहे. आणि इथे यानंतर वर्गमुळात 7 वर्गमुळात 7 अशी किंमत आली आहे बघा. आता हे काही जण वर्गमूळ चिन्ह घेतात, काही जण कर्णी चिन्ह म्हणतात, कर्णी चिन्हात 7. तर आपण आकृती काढले एक्स वाय आणि झेड, बिंदू वाय हा एक्स आणि झेडच्या मध्ये बिटवीन दाखवलेला आहे. जर एक्स डॅश वाय डॅश झेड असेल तेव्हा आपण डिस्टन्स मध्ये कसं लिहितो, तर डिस्टन्स ऑफ एक्स झेड बरोबर डिस्टन्स ऑफ एक्स वाय अधिक डिस्टन्स ऑफ वाय झेड, म्हणजे शेवटच्या दोन बिंदू मधील अंतर बरोबर पहिल्या दोन बिंदू मधील अंतर अधिक दुसऱ्या दोन बिंदू मधील अंतर. मग म्हणजे डिस्टन्स म्हणजेच लेंथ, म्हणून लेंथ ऑफ एक्स झेड बरोबर लेंथ ऑफ एक्स वाय अधिक लेंथ ऑफ वाय झेड. मग लेंथ ऑफ एक्स वाय ची किंमत किती दिलेली आहे? लेंथ ऑफ एक्स वाय ची किंमत दिलेली आहे 3 कर्णी चिन्हात 7 बरोबर लेंथ ऑफ एक्स वाय आपल्याला काढायची आहे. मग लेंथ ऑफ एक्स वाय जसं आहे तसं ठेवूयात अधिक लेंथ ऑफ वाय झेड लेंथ ऑफ वाय झेड काढायचे आपल्याला. लेंथ ऑफ एक्स वाय आहे 7, लेंथ ऑफ वाय झेड बरोबर 3 कर्णी चिन्हात 7 वजा कर्णी चिन्हात 7. मग लेंथ ऑफ वाय एक्स वाय च्या ऐवजी वाय झेड किती येईल? 2 कर्णी चिन्हात 7. आता सातवा प्रश्न काय आहे बघा. सातवा प्रश्न आहे एकरेषीय नसलेले 3 बिंदू कोणती आकृती तयार करतात? म्हणजे काय, प्रश्नाचा अर्थ काय आहे की जे बिंदू एकरेषीय नाहीयेत असे 3 बिंदू जर ते एकमेकाला जोडले तर कोणती आकृती तयार होते, हा प्रश्नाचा अर्थ आहे. याची उकल बघा. ए बी सी हे 3 एकरेषीय नसलेले बिंदू आहेत, म्हणजे एका रेषेत नसलेले बिंदू आहेत. आपण आकृती मध्ये बघा, बिंदू ए वर घेतलेला आहे, बिंदू बी या बाजूला उजव्या बाजूला आहे आणि बिंदू सी हा डाव्या बाजूला आहे. मग आपण हे बिंदू ए, बिंदू बी आणि बिंदू सी एकमेकाला जर रेषेच्या साह्याने जोडले, बिंदू ए आणि बी मधून जाणारी रेषा, त्याचप्रमाणे बिंदू ए आणि सी मधून जाणारी रेषा आणि बिंदू बी आणि सी मधून जाणारी रेषा, तर तुम्हाला या आकृतीकडे बघितल्यानंतर लगेच समजेल ह्या 3 रेषा एकमेकाला जोडून कोणती आकृती तयार झालेली आहे. तर ह्या 3 रेषा एकमेकाला जोडून त्रिकोण ही आकृती तयार झालेली आहे. म्हणून आपण काय म्हणू शकतो, म्हणून एकरेषीय नसलेले कोणतेही 3 बिंदू त्रिकोण ही आकृती तयार करतात. म्हणजे आपण कोणतेही एकरेषीय नसलेले 3 बिंदू पाहिले तर त्रिकोण ही आकृती तयार करतात. आज आपण प्रश्न क्रमांक 5, 6 आणि 7. पाचवा प्रश्न होता एक्स वाय झेड हे एकरेषीय बिंदू आहेत, तर एक्स वाय बरोबर 17 आणि डिस्टन्स ऑफ वाय झेड बरोबर 8, तर एक्स झेड बरोबर काढायचे होते. त्या 3 शक्यता त्या किमती पाहिल्या. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 होता आकृती काढून प्रश्नांची उत्तरे लिहा. त्यात 3 प्रश्न होते. आणि प्रश्न क्रमांक 7 होता एकरेषीय नसलेले 3 बिंदू कोणती आकृती तयार करतात. हे 3 प्रश्न पाहिलेले आहेत. जर तुम्हाला हा आज मी शिकवलेला आवडला असेल तर तुम्ही किंवा इतर शिक्षकांचे तुम्हाला तासिक आवडत असेल तर तुम्ही BMC एज्युकेशन मराठी 9th हा चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा.